नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 13 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. आजचा भाग खूप छान आहे प्रेक्षकांनो. काव्याचा गेस्ट रूम पासून तर बेडरूम पर्यंतचा प्रवास बघायला मिळणार आहे, तेव्हा एकही सीन मिस करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. काव्याला शुद्ध आलेली असते म्हणून पार्थ नर्सला डॉक्टरांना आवाज देऊन बोलत असतो, तेव्हा काव्या म्हणते, काय हवंय तुम्हाला, कशाला बोलवताय त्यांना. पार्थ म्हणतो, तुम्हाला उठायचंय ना. तर काव्या म्हणते, तुम्ही आहात ना, तुम्ही उठवा मला. पार्थ काव्याला उठून बसवतो, तेव्हा पार्थ म्हणतो, इतका वेळ लावतात शुद्धीवर यायला. तेव्हा काव्या म्हणते, शुद्धीवर नसताना माझ्या बोक्याने मला ॲक्सेप्ट केलं आहे, तर ही गोष्ट माझ्या मेंदूपर्यंत कसं काय पोचली. तर पार्थ म्हणतो, मी डॉक्टरांना बोलवतो, त्यांना चेक करायचं असेल ना. तेव्हा काव्या पार्थचा हात धरते आणि त्याला खाली बसवते. पार्थ, बसा ना, माझं शरीर बरं आहे, पण माझं मन म्हणतंय माझ्या बोक्याने बसावं माझ्याजवळ थोडा वेळ. पार्थ पण मान हलवून हो म्हणतो. काव्या पार्थच्या आसू पुसते. डॉक्टरांना जर तुम्ही मध्ये बोलवलं तर बाकीचे सगळे मध्ये येतील आणि सगळेच माझी काळजी घेतील. त्या सगळ्यांमध्ये आपण दोघं हरवले जाऊ पार्थ. म्हणून सांगते, नका ना जाऊ पार्थ, 1 मिनटं थांबा ना. पार्थ हो म्हणतो. माझी काळजी करणारा, धावपळ करणारा, अख्खं जग डोक्यावर घेणारा, सतत इकडनं तिकडे फिरा मारणारा, काहीही न खाल्लेला माझा बोका मला हवा आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही खरंच आत्ताच शुद्धीवर आलात ना. तुम्ही सगळं करेक्ट कसं काय ओळखलं. काव्या म्हणते, सांगते, तुम्ही टॉप 20 आर्किटेक्टपैकी जरी असाल ना, तरी ही भावी IAS मांजर तुमच्यापेक्षा 1 पैशाने हुशार आहे. तिचं बोलणं ऐकून पार्थ रडत असतो. तेव्हा काव्या म्हणते, पण बरं झालं ना पार्थ, तुम्ही 2 दिवस आधी मला निघायला लावलं. हे जर परीक्षेच्या दिवशी घडलं असतं तर काय केलं असतं मी. पार्थ खाली मान घालून रडत असतो. काव्या म्हणते, अहो पार्थ, इकडे बघा ना, काय झालं, का रडताय तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही रात्रभर बेशुद्ध होतात आणि परीक्षा आज आहे होती. 1 तास झालासुद्धा परीक्षा चालू होऊन. आय एम सॉरी, परीक्षेला 1 दिवस आधी निघूनसुद्धा मी तुम्हाला परीक्षेला पोचू शकलो नाही. काव्याच्या पायावर डोकं ठेवून तिथंच पार्थ रडायला लागतो. तर काव्याला हे ऐकून खूप वाईट वाटतं की तिला पेपर देता नाही आला. ती देखील रडत असते. तर घरी मालिनी काकू औक्षणाचं ताट तयार करत असतात आणि आशा दरवाजाजवळ उभी असते. ती लगेच मालिनी काकूंना आवाज देते, ताई ते आले, बघा बघा, पटकन या. मालिनी काकू म्हणतात, हो आले आले, शारदा ताई, विक्रम, लवकर ये, काव्या आली. काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा सगळे दरवाजाजवळ येतात. त्याच वेळेला मालिनी काकू पण तिथे येतात आणि शारदा काकू, विक्रम काका, नंदिनीचे बाबा ते देखील स्वागतासाठी येतात. काव्या म्हणते, आई तू. तेव्हा तिची आई म्हणतात, तुझी अशी अवस्था असताना माझं मन थाऱ्यावर राहील का. शारदा काकू भाकरीचा तुकडा ओवाळून काव्याची नजर काढतात आणि तिला भेटतात. त्यानंतर मालिनी काकू पण औक्षण करतात. मालिनी काकू म्हणतात, काय योगायोग आहे बघा ना, आजच आशाने घराची नजर काढली आणि तू घरी आली. काव्या बाळा, तू काय विचार करते माहिती मला. एवढ्या मोठ्या संकटातनं व्यवस्थित होऊन तू घरी आली, तीच खूप मोठी गोष्ट आहे ना बाळा. आणि डिस्चार्ज होऊन तू एवढ्या लवकर घरी आली, हेच खूप आहे बाळा. तर विक्रम काका म्हणतात, एक्झॅक्टली. अगं बाळा, त्यासाठी आयुष्य पणाला लावायची काही गरज नाही आहे. अरे बचेंगे तो. हेच नंदिनी म्हणते, और भी लढेंगे. हां, वा वा वा, लेकी सुना येती घरा, तोची दिवाळी दसरा. काय धन्या. तर काव्याचे बाबा पण मान हलून हो म्हणतात. तर मालिनी काकू म्हणतात, या या घरात या. त्यानंतर सगळेच घरात येतात. काव्या चालत असते. त्याच वेळेला तिचा तोल जातो आणि पार्थ तिचा हात हातात धरतो, तिला सावरतो. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अगं काव्या सावकाश, तुला असं जमणार आहे का रूमपर्यंत चालत जायला. तेव्हा पार्थ म्हणतो, ती वेळच येणार नाही. 1 महिन्यापूर्वी तुम्ही घरी परत आला होतात, तेव्हा तुम्ही गेस्ट रूममध्ये गेला होतात, पण तुम्हाला कॉन्फिडन्स होतंच की मी तुमचा हात धरून आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाईल. काव्याला तो दिवस आठवतो जेव्हा ती घरात आली होती. पण तुम्ही चुकलात, मी तुमचा हात धरून बेडरूममध्ये नाही नेणार. तर सगळेच काळजीने बघतात आणि रम्या आणि वसु आत्या तर त्यांना छान वाटतं, हसतं त्या दोघी पण. पार्थ लगेच सिक्सर मारतो आणि रम्या वसु आत्याला तोंडावर पाडतो. म्हणजेच काव्याला लगेच उचलून तो बेडरूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, गेस्ट रूममधून आपल्या काव्यार्थ रूममध्ये जाण्याची वेळ आली आहे, मिसेस काव्या पार्थ देशमुख, असं म्हणून बेडरूमकडे घेऊन जातो. त्यावेळेला वसु आत्या आणि रम्याचा चेहरा बघण्यासारखा असतो. तर रम्याचे डोळे भरून आलेले असतात. तिने पार्थसोबत घातलेले सगळे क्षण तिला आठवतात.
रम्या रडत असते तेव्हा वसू आत्या म्हणतात, "बघ रम्या, आपण काही दिवसासाठी बाहेर फिरायला जायचं का, हे रोज घरात असं बघण्यापेक्षा?" तेव्हा रम्या म्हणते, "नाही आई, मी आता फिरायला जाईल तर पार्थ बरोबरच, डायरेक्ट हनीमूनला." वसू आत्या म्हणतात, "अगं रम्या, काय बोलतेस तू? त्या दोघांमधलं भांडण मिटलं आहे. मान्य आहे त्या दिवशी आपण बोललो काव्याला तळतळाट लागावा म्हणून, पण आपली हाय तिला लागली नाही आहे. ती बरी होऊन परत आली घरी. असं वाटलं होतं की ती हॉस्पिटलमध्ये मेली असती तरी चाललं असतं, पण तसंही झालं नाही. आणि असंही वाटलं होतं की ती पार्थला ओळखणार नाही, पण तसंही काही झालं नाही. तसं जर झालं असतं ना तर मी स्वतः तुझं पार्थसोबत लग्न लावून दिलं असतं रम्या, पण तसं काही झालं नाही आहे. तरी पण ती घरी आली आणि तू तरीसुद्धा सोबत लग्न." तेवढ्यात रम्या वसू आत्यांकडे बघते, खूप विचित्र दिसते. असं वाटतं कोणाचा खून करते की काय लगेच. "हो आई, माझं आणि पार्थचं लग्न, मग हनीमून." खूप झाली यांची लव्ह स्टोरी. आता स्टोरीमध्ये ट्विस्ट आणावाच लागेल. तर वसू आत्या म्हणतात, "ट्विस्ट? कोणता ट्विस्ट?" तर रम्या काही बोलत नाही, तिच्या रूममध्ये निघून जाते. तर पार्थ काव्याला बेडरूमच्या दरवाजाजवळ घेऊन येतो. रूममध्ये आल्यानंतर समोर आरसा असतो, तिथं काव्याला तो दाखवतो. त्यानंतर कॉटवर बसवतो. तर काव्या पूर्ण घराला अगदी व्यवस्थित बघत असते आणि तिच्या ज्या काही आठवणी असतात पहिल्या त्या तिला आठवत असतात. जसं काही पार्थने तिची क्रीम लावली होती, ती काव्याने त्याला लावून पण दिली होती. त्या दोघांमधली भांडण सगळे तिला आठवत असतं. बघा ना, फायनली मी आपल्या बेडरूममध्ये आले. कालपर्यंत त्या खिडकीत बसून तुमच्याशी बोलायचे मी. आज आत बसून त्या खिडकीकडे बघते. बरं वाटतंय. माझे कपडे, माझ्या वस्तू, आईची पुस्तकं. तेवढ्यात ती शांत होते. पार्थ त्याचे स्वतःचे कान पकडतो, जसं काही सॉरी म्हणत असतो तिला. जाऊ द्या, नको विचार करायला त्याबद्दल आपण. आता तो विषयच नाही घ्यायचा. तेव्हा पार्थ म्हणतो, "खूप ताणलं ना मी?" "नाही, मुद्दाम ताणलं असतं तर धपाटे खाल्ले असते माझे. हर्ट झाला होता देशमुख तुम्ही." "ठीक आहे. एक वेळ होती आपल्या संसाराचं, माझ्या रागाचं, माझ्या नकाराचं भयानक विष तुम्ही महादेवासारखं पचवलं. आता माझ्यावर वेळ आली होती आणि मी सुद्धा स्वतःला मीरा समजून सगळं विष प्यायले देशमुख." प्रत्येक मीरेला सवय असते वाट बघण्याची. देशमुख, तुम्ही तुमचा वेळ घेऊन इथपर्यंत पोचलात, पण आता परत मागे नाही ना फिरणार? तर पार्थ पण मान हलवून नाही म्हणत असतो. फिनिश लाईनपर्यंत येऊन परत मागे वळणं म्हणजे खूप कठीण असतो. आत्ताचंच बघा ना, वर्षभर अभ्यास केला आणि त्यानंतर लगेच शांत बसते, डोळे पुसते. किती वाजले असतील? अनिशाशी बोललं पाहिजे. पेपर झाला असेल तिचा, चांगलाच गेला असेल. ती फोन करेलच तसा, तेव्हा सांगते काय झालं ते. तेव्हा पार्थ म्हणतो, "मी सांगितलं त्यांना काय झालं ते." तेव्हा काव्या म्हणते, "अहो कशाला सांगितलं तुम्ही तिला? टेन्शन घेईल, पेपर होता ना तिचा." तर पार्थ म्हणतो, "ते एक्झाम सेंटरला पोचले होते तेव्हा त्यांचा फोन आला होता, म्हणून मी सांगितलं त्यांना सगळं." तर काव्या म्हणते, "जाऊ दे, आता या विषयाबद्दल आपण बोलायलाच नको." पार्थ म्हणतो, "न बोलून काय होणार आहे? मनातनं जाणार आहे. याला क्लोजर मिळालं पाहिजे ना." काव्या म्हणते, "जेव्हा मी अभ्यास करेल ना तेव्हा याला क्लोजर मिळेल. आणि बघा ना, माझा दुप्पट अभ्यास होईल, एकदम पक्का अभ्यास होईल. काय विचार करताय? हे बघा देशमुख, आपली एखादी ट्रेन सुटली तर काय करतो आपण?" तर पार्थ म्हणतो, "दुसरी ट्रेन पकडतो." तेव्हा काव्या म्हणते, "मी पण दुसरी ट्रेन पकडेल आणि माझा हा प्रवास पूर्ण पण करेल, पण डेस्टिनेशनपर्यंत नक्की पोहोचेल हे तुमची मांजर. आणि या सगळ्यांमध्ये माझ्या बोक्याबरोबरचं माझं नातं पक्कं झालं ना, मला आता जास्त ताकद येईल पुढच्या प्रवासासाठी." लगेच तिचं डोकं दुखायला लागतं. तेवढ्यात पार्थ म्हणतो, "तुम्ही आता आराम करा बरं, आणि मी खाण्यापिण्याचं बघतो." असं म्हणून तिथून तो निघून जातो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सगळे बसलेले असतात. त्यावेळेला नंदिनीचे बाबा तिला म्हणतात, "सगळं झालं ना आता, चल निघूया घरी चल." तेव्हा नंदिनी म्हणते, "मी घरी नाही येणार आहे बाबा." तर दुसरीकडे पार्थने काव्यासाठी फ्रूट सलाड बनवून आणलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणते, "मला नको आहे फ्रूट सलाड. जे हात प्रेमाने फ्रूट सलाड बनवू शकतात पण प्रेमाने भरू शकत नाही." तेव्हा पार्थ म्हणतो, "अच्छा, या बोक्याकडून लाड करून घ्यायचे आहेत हां." तर हा भाग इथेच संपतो.
उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.